हॅलो फ्रेंड, टुडे डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 10. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इंटिग्रेशनमधल्या लेक्चर नंबर 10ला सुरुवात केलेली आहे. ज्या लेक्चर नंबरमध्ये आपण प्रॉब्लेम डिपेंड ऑन सबस्टिट्यूशन हा कन्सेप्ट स्टार्ट केलेला आहे. पहा एकदा, इफ x इज इक्वल टू फाय ऑफ टी इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ टी, देन इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स मस्ट बी इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ फाय ऑफ टी इंटू फाय डॅश ऑफ टी इंटू डी टी असेल. म्हणजे जर आपल्याला एखाद्या टर्मचं इंटिग्रेशन काढायचं असेल, डायरेक्ट इंटिग्रेशन येत नसेल, तर आपण त्या इंटिग्रेशनमध्ये दिलेलं इंटिग्रेशन सबस्टिट्यूशनच्या मदतीनं सॉल्व करणार असं आपल्याला पहिल्या रूलमध्ये शिकवलेलं आहे. हा प्रूफ तुम्हाला मी शिकवलेला आहे. दुसरा प्रूफ कसा आहे पहा, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स रेस टू दी पॉवर एन इंटू एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स असेल, तर या टर्मचं येणारं इंटिग्रेशन कसं काढायचं पहा. इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स रेस टू दी पॉवर एन इंटू एफ डॅश ऑफ एक्स आहे. एखादं फंक्शन आहे, त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तिथं जर असेल, त्याचं इंटिग्रेशन डिटरमाइन करायचं एफ ऑफ एक्स रेस टू दी पॉवर एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी. पहिल्या एक्झरसाइजमध्ये आपण म्हणत होतो इंटिग्रेशन ऑफ मल्टिप्लिकेशन डायरेक्टली नॉट पॉसिबल, डिव्हिजन डायरेक्टली नॉट पॉसिबल, इट कॅन बी कन्वर्ट इंटू ॲडिशन, सबट्रॅक्शन ऑर अँटी डेरिव्हेटिव्ह बाय व्हेरियस मेथड. या ठिकाणी फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह समोर येत असेल, त्याचं उत्तर आपण डायरेक्ट काढू शकतो एफ ऑफ एक्स रेस टू दी पॉवर एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी. त्याच्यानंतर तिसरा नंबरचा रूल दिलेला आहे पहा. इथे तुमचं एखादं फंक्शन असेल एफ ऑफ एक्स एफ डॅश ऑफ एक्स, या ठिकाणी तुमचं फंक्शन दिलेलं एफ ऑफ एक्स, म्हणजे फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जर त्या ठिकाणी ॲडजस्ट झालेला असेल, तर इथं डिव्हिजन ऑफ इंटिग्रेशन डायरेक्टली नॉट पॉसिबल. बट बाय युजिंग द रूल दिस इंटिग्रेशन मस्ट बी इक्वल टू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम. एखादं फंक्शन आहे, फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह वरती दिलेला असेल, त्याचं इंटिग्रेशन काढतात लॉग एफ ऑफ एक्स प्लस सी. कसं काढतात? लॉग एफ ऑफ एक्स प्लस सी. फोर्थ नंबरचा रूल आहे तुमचा लास्ट. या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स आहे, या ठिकाणी रूट ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स दिलेलं आहे. याचं इंटिग्रेशन काढायचं असेल तर 2 टाइम्स रूट ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. अशा प्रकारे सरांनी तुम्हाला 4 रूल रिव्हिजन करून दिलेले, जे आपल्याला इंटिग्रेशन काढताना मदत करतात. जसं आपल्याला मल्टिप्लिकेशन करता येत नाही, पण आपल्याला या ठिकाणी फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह दिलेला असेल, तर एफ ऑफ एक्स रेस टू दी पॉवर एन प्लस वन अपॉन एन प्लस वन या पद्धतीने सॉल्व केल्या जाते, असं सरांनी तुम्हाला प्रूफसहित शिकवलेलं आहे. याच्यात पण हे फंक्शन या ठिकाणी दिलेलं आहे, डेरिव्हेटिव्ह वरती येत असेल, डिव्हिजन नॉट पॉसिबल, पण फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जर ॲडजस्ट झालेला असेल तर लॉग एफ ऑफ एक्स प्लस सी लिहू शकतात. फंक्शन रूटमध्ये दिलेले आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह वरती येत असेल, त्यालासुद्धा 2 टाइम्स रूट ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी विचारतात. हे चारही प्रूफ तुम्हाला सरांनी शिकवलेले, ते चारही प्रूफ तुम्ही चांगल्या प्रकारे लिहून पाहायचे. पहिल्या एक्झरसाइजमध्ये आपल्याला टॅन, कॉट, सेक आणि कोसेक याचं इंटिग्रेशन आलेलं नव्हतं. आज आपण या 4 टर्मचे इंटिग्रेशन काढणार आहोत. कसं काढणार आहे पहा. पहिल्यामध्ये दिलेलं आहे प्रूव्ह दॅट. हा मित्रांनो, प्रूव्ह दॅट इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स इंटू डी एक्स मस्ट बी इक्वल टू मायनस लॉग कॉस एक्स प्लस सी और लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी. असं आपल्याला या ठिकाणी इंटिग्रेशन डिटरमाइन करायचं आहे की टॅनचं इंटिग्रेशन एक तर तुमचं मायनस लॉग कॉस एक्स प्लस सी असेल किंवा लॉग सेक एक्स प्लस सी असेल. कसा प्रूफ द्यायचा पहा. आपण असं म्हटलं होतं अँटी डेरिव्हेटिव्ह नाही आहे, आपल्याला इंटिग्रेशन येत नाही आहे सुरुवातीला टॅनचं, तर मी काय करतो बोर्डवर पहा, इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स डी एक्स आलेलं आहे. आता या टॅनला मी असं लिहिलं चालते का पहा, इंटिग्रेशन ऑफ साईन अपॉन इंटिग्रेशन ऑफ कॉस इंटू डी एक्स चालते. इकडे पहा, एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स असेल लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय मायनस साईन, या ठिकाणी सरनं काय केलं मायनस साईन एक्स बरोबर आहे अपॉन कॉस एक्स इंटू डी एक्स केलेले. सरनं मायनसनं मल्टिप्लाइड केलेले इथं आणि इथं मल्टिप्लाइड केलेले. आता मायनसनं जर मल्टिप्लाइड केलेलं असेल तर या ठिकाणी पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस हा किती आलेला आहे. तुम्ही पटकन सांगितलं सर, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस हा मायनस असतो, मायनस साईन एक्स असतो. आता बाय युजिंग द रूल पहा, रूलच्या मदतीने तुम्ही काय बोलतात, बाय युजिंग इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स डी एक्स मस्ट बी इक्वल टू लॉग एफ ऑफ एक्स प्लस सी. आता या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जर इथे येत असेल, त्याला डायरेक्ट लॉग एफ ऑफ एक्स प्लस सी असं म्हणतात. आपल्याला दिलेल्या इंटिग्रेशनमध्ये मायनस साईन अपॉन कॉस आलेलं आहे. ह्या कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन आहे. बाय युजिंग द रूल
आय इज इक्वल टू, हे तुमचं इक्वेशन 1 असेल. देअरफॉर इक्वेशन 1 मायनस साईन ॲज इट इज, याचा डेरिव्हेटिव्ह इथं आल्यामुळं याला म्हटलेले लॉग कॉस एक्स प्लस सी. बरोबर आहे. म्हणजेच आता हा जो -1 आहे तुमचा, हा रेस टू दी पॉवरमध्ये जातो. म्हणजे आय बरोबर लॉग ऑफ मायनस साईन निघून जाईल. इथं असेल कॉस एक्स रेस टू दी पॉवर -1 प्लस सी, याचं इंटिग्रेशन येते लॉग 1 कॉस प्लस सी. 1 कॉस म्हणजे आपण याला सेक प्लस सी असं म्हणतो. देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ tan x dx must be equal to minus log cos x plus c or log of sec x plus c. तुम्ही कधी आता इंटिग्रेशन विसरायचं नाही. मी पहिल्या एक्झरसाइजमध्ये फॉर्म्युला लिहून देऊ शकत होतो. इंटिग्रेशन ऑफ tan x dx बरोबर मायनस लॉग कॉस एक्स प्लस सी और लॉग सेक एक्स प्लस सी. पण तुम्ही प्रश्न विचारला असता सर हे उत्तर कसं आलं आम्हाला एकदा एक्सप्लेन करून सांगा. म्हणून सरांनी काय केलं, इंटिग्रेशन ऑफ टॅनला साईन बाय कॉस लिहिलं. कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन, साईनला मल्टिप्लायड ॲडजस्टमेंट केली, मायनस मायनस गेट प्लस. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस मायनस साईन आला. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह वरती येत असेल तर डायरेक्ट इंटिग्रेशन असते लॉग एफ ऑफ एक्स प्लस सी. हे आलं मायनस लॉग कॉस एक्स प्लस सी, मायनस साईन वरती गेली, 1 बाय कॉस म्हणजे सेक. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ टॅन मस्ट बी इक्वल टू मायनस लॉग कॉस एक्स प्लस सी और लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी. म्हणजे आपल्याला कळत न कळत त्या ठिकाणी टॅनचं इंटिग्रेशन तयार झालेलं आहे. एक मायनस लॉग कॉस एक्स प्लस सी आलं, दुसरं लॉग सेक एक्स प्लस सी आलेलं आहे. आता आपल्याला दुसरं इंटिग्रेशन डिटरमाइन करायचं आहे. पहा कोणचं इंटिग्रेशन तयार करतो केअरफुली पहा. प्रूव्ह दॅट इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स डी एक्स मस्ट बी इक्वल टू लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी. आता आपल्याला कोणीही प्रूफ करायला विचारत नाही, पण आपल्याला फॉर्म्युला माहीत पाहिजे. इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स डी एक्स मस्ट बी इक्वल टू लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी. पहा इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स डी एक्स मस्ट बी इक्वल टू कॉट नथिंग बट कॉस अपॉन साइन एक्स इंटू डी एक्स, इक्वेशन नंबर 1. आता पहा हे लिहिण्याची गरज नाही, तुमच्यासाठी लिहिलं आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन मस्ट बी इक्वल टू कॉस. Therefore, integration of cot x dx must be equal to by using the formula. कोणचा फॉर्म्युला असेल पहा. हे डिव्हिजन ऑफ इंटिग्रेशन डायरेक्टली नॉट पॉसिबल, बट तुमचे जे 4 रूल आहे त्यामध्ये एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स डी एक्स मस्ट बी इक्वल टू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. या टर्मचा डेरिव्हेटिव्ह जर इथेच असेल तर लॉग एफ ऑफ एक्स प्लस सी असं म्हणा. या साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस आलेला आहे, म्हणजे या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन मस्ट बी इक्वल टू कॉस एक्स. म्हणजेच या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स डी एक्स मस्ट बी इक्वल टू लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी. अशा प्रकारे तुम्हाला कळत न कळत 2 फॉर्म्युले तयार झाले. पहिल्यामध्ये आलं इंटिग्रेशन ऑफ टॅन, ते आलं तुमचं मायनस लॉग कॉस एक्स प्लस सी और लॉग सेक एक्स प्लस सी. तुम्ही कोणताही फॉर्म्युला यूज करू शकतात. दुसऱ्यामध्ये आलं इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स डी एक्स लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी. सहज तुमच्या लक्षात असायला पाहिजे म्हणून सरांनी प्रूफ दाखवला. कॉट म्हणजे कॉस बाय साईन, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्सला आपण लॉग एफ ऑफ एक्स प्लस सी असं म्हणतो. त्याच्यानंतर तुम्हाला तिसरा प्रूफ करायचा आहे. प्रूव्ह दॅट इंटिग्रेशन ऑफ sec x dx must be equal to log sec x plus tan x plus c or log tan pi by 4 plus x by 2 plus c. आता आपल्याला सेकचं इंटिग्रेशन प्रूव्ह करायचं आहे. काहीच अवघड नाही. सगळ्या मुलामुलीला 100% सेकचं इंटिग्रेशन कसं काढायचं आहे हे तुम्हाला समजणार आहे. चला मी एकदा प्रूव्ह करून दाखवतो. 3चे 2 फॉर्म्युले आले आपल्याला. इथं आपल्याला सेक एक्स टॅन एक्स प्रूव्ह करायचं आहे. पहा लेट इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स डी एक्स मस्ट बी इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इंटू डी एक्स. तुम्ही म्हणता सर मागच्या ग्रंथामध्ये टॅनला साईन बाय कॉस लिहिलं, कॉटला कॉस बाय साईन लिहिलं, तर सेकला 1 बाय कॉस लिहा. 1 बाय सेक कॉस लिहिल्यानंतर असं आपल्याला दिसणार नाही आहे. मग प्रूफ आणण्यासाठी याला मल्टिप्लाय अँड डिवायडेड करा. मल्टिप्लाय अँड डिवायडेड बाय, बरोबर आहे, सेक एक्स प्लस टॅन एक्स. आपल्याला काय करायचं,
दिलेल्या टर्मला जर तुम्ही sec x प्लस tan x न मल्टिप्लाय डिवाइड केलेलं असेल तर आपण ॲडजस्टमेंट करून तो प्रूफ तयार करू शकतो. मग पहा तुमची काय केलं इक्वेशन 1 मध्ये मल्टिप्लाय अँड डिवायडेड बाय sec x प्लस tan x याचे सुद्धा दोन फॉर्म्युले कसे येणार काय येणार पूर्ण डिटेलमध्ये आपण त्या ठिकाणी शिकणार आहात. पहा इंटिग्रेशन ऑफ sec x into dx is equal to sec x multiplied by sec x plus tan x बरोबर आहे डिवायडेड बाय sec x प्लस tan x into dx. आता जसं मी sec x प्लस tan x न मल्टिप्लाय डिवाइड केलेले त्या ठिकाणी कळत न कळत ॲटोमॅटिक एक ॲडजस्टमेंट तयार झालेली आहे. तुम्ही सांग कसं झाली सर. आता तुम्ही पहा या टर्मचा डेरिव्हेटिव्ह वरती येतोय. तुम्ही जर या ठिकाणी मल्टिप्लाइड केलेलं असेल तर असं येते पहा sec स्क्वेअर एक्स प्लस sec x इंटू tan x अपॉन sec x प्लस tan x इंटू dx. आता हे तुमचं इक्वेशन नंबर 1 आलेलं आहे. या इक्वेशन नंबर 1 मध्ये याचा हा डेरिव्हेटिव्ह आहे खालच्या टर्मचा. कसा डेरिव्हेटिव्ह आहे पहा सहज तुम्हाला दाखवतो मी. sec x प्लस tan x या sec x चा डेरिव्हेटिव्ह येईल sec x इंटू tan x आणि ह्या tan x चा डेरिव्हेटिव्ह येईल sec स्क्वेअर एक्स. म्हणजे खालच्या टर्मचा पूर्ण डेरिव्हेटिव्ह वरती ॲडजस्ट झालेला आहे. म्हणजेच मी या ठिकाणी बाय युझिंग द फॉर्म्युला बाय युझिंग f डॅश ऑफ x अपॉन f ऑफ x dx मस्ट बी इक्वल टू लॉग f ऑफ x प्लस c. लॉग काय असते बाळांनो तुमचा f ऑफ x प्लस c असते. या ठिकाणी पहा याचा डेरिव्हेटिव्ह इथं जर आला तुम्हाला जर याचं इंटिग्रेशन काढायचं असेल तर डायरेक्ट लॉग f ऑफ x प्लस c म्हणता. पहा सेकचा डेरिव्हेटिव्ह sec x इंटू tan x tan x चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर एक्स 100% बॅलन्स झालेलं आहे. देअर फोर इक्वेशन 1 पहा बाळांनो इक्वेशन 1 कसं येणार आहे आय बरोबर याचा डेरिव्हेटिव्ह वरती आल्यामुळे इथं येईल लॉग sec x प्लस tan x प्लस c म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ sec x dx मस्ट बी इक्वल टू लॉग sec x प्लस tan x प्लस c. हा तुमचा फंडामेंटल प्रूफ किंवा फॉर्म्युला तयार झाला. पहा इंटिग्रेशन ऑफ tan जर असेल तर मायनस लॉग cos x और लॉग sec x प्लस c. इंटिग्रेशन ऑफ कॉट असेल लॉग साइन एक्स प्लस सी. आणि इंटिग्रेशन ऑफ सेक जर आलेलं असेल तर इंटिग्रेशन ऑफ सेक मस्ट बी इक्वल टू लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. लॉग ऑफ काय आलं माझं सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी और पुढं दिलेलं आहे लॉग टॅन पाय बाय 4 प्लस एक्स बाय 2. असंही इंटिग्रेशन येऊ शकते. काय करायचं पहा इक्वेशन 2 मध्ये लक्ष द्या. लॉग सेक म्हणजे 1 बाय कॉस राईट. टॅन म्हणजे साइन बाय कॉस बरोबर प्लस सी. सहज सांगून राहिलो इथं लॉग डिनॉमिनेटर सेम 1 प्लस साइन अपॉन कॉस एक्स प्लस सी. या साईनला आणि कॉसला तुम्ही कन्वर्ट करू शकता गरज नाही आहे प्रूफसाठी समजून सांगतो तुम्हाला. लॉग 1 म्हणजे कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2 2 टाइम्स साइन एक्स बाय 2 इंटू कॉस ऑफ एक्स बाय 2. कसा आला फॉर्म्युला लॉग टॅन पाय बाय 4 प्लस एक्स बाय 2. तुम्ही डायरेक्ट जरी पाठ केला तर मला प्रॉब्लेम नाही. कसा आला तो सांगतो. 1च्या जागी कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर साईनच्या जागी 2 टाइम्स साइन एक्स बाय 2 आणि कॉसच्या जागी आलेले या ठिकाणी कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 मायनस साइन स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस सी. इथं काय आलेलं आहे पहा लॉग कॉस एक्स बाय 2 प्लस साइन एक्स बाय 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन कॉस एक्स बाय 2 मायनस साइन एक्स बाय 2 कॉस एक्स बाय 2 प्लस साइन एक्स बाय 2. बऱ्याचशा मुलामुलीच्या डोक्यावरून कन्सेप्ट जातो हा कारण त्यांना फॉर्म्युलेच माहीत नाही आहे. इथं सरळ आहे पहा ए स्क्वेअर 2ab प्लस बी स्क्वेअर ए प्लस बीचा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए मायनस बी ए प्लस बी. या स्क्वेअरशी हा स्क्वेअर कटला डिवाइड येणार आहे डी आर बाय कॉस एक्स बाय 2 डिवाइडेड येणार अँड डी आर बाय कॉस एक्स बाय 2.
I is equal to log of cos x by 2 upon cos x by 2 1 plus tan of x by 2 1 minus tan of x by 2 plus c, और अजून एक तुम्ही प्रूफ लिहू शकतात log tan pi by 4 plus tan x by 2 1 minus tan pi by 4 tan x by 2 plus c, that is log tan a plus tan b 1 minus tan a tan b tan pi by 4 plus x by 2 plus c. Therefore integration of sec x dx is nothing but या ठिकाणी आलेले log sec x plus tan x plus c or log tan pi by 4 प्लस एक्स बाय 2 प्लस सी. पहा मित्रांनो, या ठिकाणी कळत न कळत मी तुम्हाला 3 इंटिग्रेशन शिकवलेले आहे. मग डबल एकदा रिपीट करतो मी, एवढा प्रूफ लिहिण्याची गरज नाही, फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. कसा आला तो मी तुम्हाला समजून सांगतो. एकदा बोर्डवर पहा, डबल एकदा चला. इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स डी एक्स इज नथिंग बट लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी लॉग टॅन पाय बाय 4 प्लस एक्स बाय 2. सेक एक्स घ्या, मल्टिप्लाय डिवायडेड बाय ही टर्म सेक एक्स प्लस टॅन एक्स, यानं मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं, सेकनं मल्टिप्लाय करा, सेकचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स, टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. एक्झाममध्ये ह्या स्टेप लिहिण्याच्या गरज नाही आहे. तुम्हाला समजण्यासाठी याचा डेरिव्हेटिव्ह हा येतो, याचा डेरिव्हेटिव्ह इथे येत असेल तर लॉग लिहा. लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स पहिला प्रूफ झाला. याच्यापासून तुम्हाला टॅन पाय बाय 4 प्लस एक्स बाय 2 तयार होते. हे 11 इथं शिकवलेलं आहे. सेक म्हणजे 1 बाय कॉस, साईन म्हणजे टॅन म्हणजे साईन बाय कॉस, 1 प्लस साईन प्लस कॉस, 1 म्हणजे कॉस स्क्वेअर प्लस साईन, 2 साईन कॉस स्क्वेअर साईन स्क्वेअर, ए प्लस बी ए मायनस बी ए प्लस बी डिवाइड येणार अँड डी आर बाय इकडं पहा कॉस एक्स बाय 2, कॉस कॉस कॅन्सल 1, साईन बाय कॉस टॅन, 1 म्हणजे टॅन बाय 4, टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला तयार झाला आणि तुमच्या सेकचे 2 इंटिग्रेशन तयार झाले. माझ्यासोबत म्हणा, इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स डी एक्स इज नथिंग बट लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी और लॉग टॅन पाय बाय 4 प्लस एक्स बाय 2. आता आपल्याला यामधलं शेवटचं जे इंटिग्रेशन आहे त्याचा अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये आता पूर्ण इंटिग्रेशन आपले डेव्हलप झाले, काही रूल तयार झाले, तरीही आपल्याला पूर्णच्या पूर्ण इंटिग्रेशन डिटरमाइन करता येत नाही. इंटिग्रेशनमध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम, वेगवेगळे अनुभव आपल्याला शिकता येत असतात. जेवढे रूल तयार करता येईल तेवढे तयार करू. पहा लास्ट इंटिग्रेशन प्रूव्ह दॅट इंटिग्रेशन ऑफ cosec x dx must be equal to log of cosec x minus cot x plus c or log tan x by 2 plus c. आपल्याला क्वाटचे 2 इंटिग्रेशन डिटरमाइन करायचे, जे तुम्हाला बोर्डवर दिलेले आहे ते दोन्ही इंटिग्रेशन आपण डिटरमाइन करू. पहा एकदम सिंपल आहे, प्रूफ तुम्हाला कोणी विचारणार नाही आहे. कसा आला फॉर्म्युला माझं सांगणं कर्तव्य आहे. लेट I is equal to integration of cosec x dx. हे बघ इथं सेक होता, सेक एक्स प्लस टॅन एक्सनं मल्टिप्लाय डिवाइड केलं, इथं तुम्ही मल्टिप्लाय अँड डिवायडेड बाय कोसेक मायनस कॉट एक्स. इंटिग्रेशन ऑफ कोसेक मायनस कॉट, लक्ष द्या, अपॉन खाली पहा कोसेक मायनस कॉट आणि इथं डी एक्स आलं. या कोसेकचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स इंटू कॉट, कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. प्रयोग करा. इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स मायनस कोसेक स्कॉट डी एक्स अपॉन कोसेक एक्स मायनस कॉट एक्स इक्वेशन 1. 100% डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे, बट तुम्हाला समजण्यासाठी, तुम्हाला चेक करण्यासाठी कोसेक एक्स मायनस कॉट एक्स, व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स मायनस कोसेक एक्स बरोबर आहे इंटू कॉट एक्स, कॉटचा मायनस ऑफ मायनस प्लस कोसेक स्क्वेअर एक्स. हे बघ कोसेकचा मायनस कोसेक एक्स इंटू कॉट,
क्वाटचा मायनस कोसेक स्क्वेअर एक्स मायनस मायनस प्लस म्हणजे कोसेकचा हा डेरिव्हेटिव्ह आला मायनस क्वाटचा आला, डेरिव्हेटिव्ह एस्टॅब्लिश झाला. म्हणजे आपण असं म्हटलं बाय युझिंग द रूल इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स एफ ऑफ एक्स डी एक्स इज नथिंग बट लॉग एफ ऑफ एक्स प्लस सी. देअरफॉर इक्वेशन 1 चला पहा आय इज इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह पूर्ण वरती ॲडजस्ट झालेला असेल तर इथं तुमचा काय येईल पहा लॉग, लक्ष द्या, लॉग कोसेक एक्स प्लस क्वाट प्लस सी, राईट. आता दुसरा प्रूफ आहे, मग काय केलं पहा ऑर लॉग कोसेक म्हणजे 1/sin, क्वाट म्हणजे कॉस बाय साईन, इथं आलं प्लस सी. दोघांचा डिनॉमिनेटर सेम आला लॉग 1 मायनस कॉस अपॉन साईन प्लस सी बरोबर. इथं आलं लॉग 2 टाईम साईन स्क्वेअर एक्स बाय 2, 2 टाईम साईन एक्स बाय 2 कॉस एक्स बाय 2 प्लस सी. 2 साईन कटला, इथं आला तुमचा लॉग टॅन एक्स बाय 2 प्लस सी. म्हणजे देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ cosec x dx is nothing but log cosec x minus cot x plus c or log tan x by 2 plus c. विद्यार्थी मित्रांनो, आपण जे इंटिग्रेशन पाहिलेलं आहे त्या इंटिग्रेशनमध्ये आपल्याला 4 टाईपचे इंटिग्रेशन कळत न कळत डेव्हलप झाले. त्यामध्ये पहिले 4 रूल तयार केले मी. सबस्टिट्यूशनचा रूल, नंतर एफ ऑफ एक्स रेस टू दी पॉवर एनचा, एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्सचा, रूट एफ ऑफ एक्सचा, त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ टॅन, इंटिग्रेशन ऑफ कॉट, इंटिग्रेशन ऑफ सेक आणि इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स. म्हणजे आपल्याला एक्झरसाइज नंबर सेकंडला जे बेसिक लागते ते बेसिक मी आत्ता समजून सांगितलं. अँटी डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहीत आहे. आता आपण त्याच्यावरच्या सबस्टिट्यूशनच्या प्रॉब्लेमला सुरुवात करणार आहात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता सबस्टिट्यूशनच्या वरचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे. सरांनी तुम्हाला 1 ते 8 प्रॉब्लेम दिलेले, त्याच्याविषयी आपल्याला डिस्कशन करायचे. मनात काय काय विचार येतात ते पहा. सरांनी शिकवल्यानंतर 100% तुम्हाला प्रॉब्लेम समजतो, पण आपल्याला प्रॉब्लेमची सुरुवात समजली पाहिजे. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी विचार करणार. जर आपल्या डोळ्यासमोर इंटिग्रेशन ऑफ कॉट ऑफ लॉग ऑफ कॉस एक्स डी एक्स आलेला असेल आणि मला दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करायचा असेल, 100% याच्या अपॉनमध्ये एक्स असतो, याच्याही अपॉनमध्ये एक्स असणार आहे, याच्याही अपॉनमध्ये एक्स असणार आहे. तसा प्रॉब्लेमच तयार होत नाही. मग समजा असा प्रॉब्लेम जर तुम्हाला आलेला असेल तर पहिला प्रश्न तुमच्या मनामध्ये पडेल, सर इन इंटिग्रेशन डिव्हिजन डायरेक्टली नॉट पॉसिबल. इथं या आणि या टर्मचं डिव्हिजन दिलेलं आहे, डिव्हिजन मला जमत नाही आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असा पडतो, क्वाटच्या पुढं जो अँगल दिलेला आहे तो अँगल अल्जेब्रिक पाहिजे, तिथे लॉग आला, लॉग आल्यानंतर मला इंटिग्रेशन काढता येत नाही. म्हणजे मला या प्रॉब्लेमचं इंटिग्रेशन आता काढता येत नाही. मग या प्रॉब्लेमचं इंटिग्रेशन काढण्यासाठी मला याला अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये कन्वर्ट करणं पडेल बाय युझिंग सुटेबल फॉर्म्युले ऑर मेथड्स. मला याचं इंटिग्रेशन जर काढायचं असेल तर मला अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये याला कन्वर्ट करायचं. अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये कन्वर्ट करण्यासाठी मला सबस्टिट्यूशनशिवाय पर्याय नाही. आता सबस्टिट्यूशनसाठी 3 लोक इथं, एक क्वाट आहे, एक लॉग आहे आणि एक एक्स आहे. जर मी क्वाट बरोबर पुट केला तर क्वाटचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स येतो, तिथे नाही. लॉग पुट केला तर लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/x येतो. म्हणजे या ठिकाणी सबस्टिट्यूशन तुम्ही लॉग करू शकता. डबल एकदा पुट करा. तुम्ही जी टर्म पुट केली ती बॅलन्स झाली पाहिजे. जर तुम्ही टी बरोबर क्वाट घेतलं असेल तर क्वाटचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर येतो, तो मायनस कोसेक स्क्वेअर इथं नसल्यामुळं मी क्वाट पुट करू शकत नाही. जर मी टी बरोबर लॉग एक्स पुट केला तर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x आला, बॅलन्स होतो. मला अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये कन्वर्ट करायचं. पहा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथं आलेलं आहे डी डी एक्स इज इक्वल टू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x, डी टी बरोबर डी एक्स अपॉन एक्स. जर तुम्ही एखादी टर्म सबस्टिट्यूशन केलेली असेल तर इक्वेशन नंबर 1 100% बॅलन्स होते. जर इक्वेशन नंबर 1 100% बॅलन्स जर नाही झालं तर तुमचं सबस्टिट्यूशन चुकलेलं आहे, लक्षात ठेवा. आता तुम्ही इक्वेशन 1 पहा, त्यामध्ये जर टी बरोबर लॉग एक्स पुट केलं तर 100% बॅलन्स झालं तर करेक्ट आहे, नाही तर चुकलं. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉट टी इंटू डी टी. हे पहा, डी एक्स बाय एक्सला डी टी म्हणणार
आणि कॉट टी आलं. आत्ताच तुम्हाला शिकवलेलं आहे कॉट टीचं इंटिग्रेशन असते लॉग साईन टी प्लस सी, दॅट इज लॉग जसाच्या तसा साईन जसाच्या तसा टी इज नथिंग बट लॉग ऑफ कॉस एक्स प्लस सी. पहा, जेव्हा तुम्हाला एक्झाम्पल नंबर 1 दिलं त्यावेळेस माझ्या मनात असा विचार आला की बुवा इंटिग्रेशनमध्ये कॉटचा अँगल लॉग एक्स आला, मला इंटिग्रेशन डिटरमाइन करता येत नाही. मग मनात विचार आला या इंटिग्रेशनला अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये कन्वर्ट करा. मग ते कन्वर्ट करण्यासाठी मला ज्यानं मदत केली त्याचं नाव आहे सबस्टिट्यूशन. सबस्टिट्यूशनमध्ये आपल्याला कॉट लॉग आणि एक्स पुट करून पाहायचं. ज्यानं डेरिव्हेटिव्ह बॅलन्स केला तो घ्यायचा. लॉगनं डेरिव्हेटिव्ह बॅलन्स होतो परफेक्ट, टी बरोबर लॉग एक्स 1/x आला म्हणजे इक्वेशन 1 पूर्ण बदलते. प्लास्टिक सर्जरी होते पहा, हा इक्वेशन आणि या इक्वेशन जमन आसमानचा फरक पडतो. दिसायला वेगळे जरी असतील पण मिनिंग सेम आला. इथे इंटिग्रेशन काढता येत नाही, इथे इंटिग्रेशन काढता येते. तुम्हाला गणित समजलं असेल. दुसऱ्या नंबरचा होमवर्क, तुम्ही इन्फानाईट नंबरचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. साईन लॉग एक्स अपॉन एक्स डी एक्स आलं. लगेच तुम्ही म्हटले सर या गणितामध्ये आम्हाला पहिलं तर असं वाटलं बा लॉग एक्स असल्यामुळे डेरिव्हेटिव्ह काढता येत नाही, पण डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल तर सबस्टिट्यूशन करा आणि सबस्टिट्यूशनमध्ये परफेक्ट जो बसतो तो म्हणजे टी बरोबर लॉग एक्स. बरोबर आहे. आता अशा प्रकारचे नंबर ऑफ प्रॉब्लेम तुम्ही त्या ठिकाणी सॉल्व करू शकता. इथं कॉट घ्या, इथं टॅन घ्या, साईन घ्या, कॉस घ्या, 2 प्रॉब्लेम सफिशियंट आहे. तिसरा प्रॉब्लेम तुझ्या डोळ्यासमोर आहे. आय इज इक्वल टू कॉस रूट एक्स अपॉन रूट एक्स इंटू डी एक्स, इक्वेशन नंबर 1. आता मला हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. मग हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी डबल मला डिव्हिजन ऑफ इंटिग्रेशन डायरेक्टली नॉट पॉसिबल. अँगल रूटमध्ये आला तो बी चालत नाही. रूटमधला अँगलच्या जागी जर टी आला तर गणित सॉल्व केला जाते. म्हणजे मी या डिव्हिजनचं कन्व्हर्शन अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये करतो बाय युजिंग सबस्टिट्यूशन. यामध्ये पुट करणाऱ्या 2च गोष्टी आहे, एक कॉस आहे आणि रूट आहे. कॉस पुट केलं तर साईन डेरिव्हेटिव्ह येतो, इथं साईन नसल्यामुळे कॉस येणार नाही. रूट एक्स पुट केलं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स येतो. म्हणजे तुम्ही रूट एक्स पुट करू शकता. पुट टी इज इक्वल टू रूट एक्स. या सबस्टिट्यूशनच्या प्रॉब्लेममध्ये डेरिव्हेटिव्ह प्लस इंटिग्रेशनचं कॉम्बिनेशन आहे. जेवढं इंटिग्रेशन माहीत असलं पाहिजे तेवढा डेरिव्हेटिव्हसुद्धा त्या ठिकाणी माहीत असला पाहिजे. इथं टी बरोबर रूट एक्स आलं. चला याचा डेरिव्हेटिव्ह काढा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डायरेक्ट लिहिलं तरी आनंद आहे, नसन समजलं डायरेक्ट म्हणून सरांनी समजून सांगितलं. या ठिकाणी आलं डी एक्स ऑफ रूट एक्स गजू डी टी बाय डी एक्स. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह आला 1/2 रूट एक्स. इथं आलं 2 टाइम्स डी टी इज इक्वल टू डी एक्स अपॉन रूट एक्स. आता तुमचा जो इक्वेशन 1 दिलेला आहे, तुम्ही जर सबस्टिट्यूशन केलेलं असेल तुमचं इक्वेशन एक 100% बॅलन्स होते. किती टक्के बॅलन्स होते? 100. पहा इक्वेशन 1मध्ये तुमचं 100% बॅलन्सिंग झालं तर प्रॉब्लेम बरोबर आहे. बॅलन्सिंग चुकली, प्रॉब्लेम चुकला. इक्वेशन 1 100% बॅलन्स. कॉस जसाच्या तसा. रूट एक्स म्हणजे टी. रूट एक्स असताना इंटिग्रेशन जमत नाही, पण टी असताना इंटिग्रेशन जमते. आता तुमचा डी एक्स अपॉन रूट एक्स आहे. डी एक्स अपॉन रूट एक्सच्या जागी 2 डी टी येणार. 2 जसाच्या तसा. इंटिग्रेशन ऑफ कॉस टी डी टी. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ कॉस टी? साईन टी प्लस सी. 2 जसाच्या तसा. साईन म्हणजे कोण? रूट एक्स प्लस सी. म्हणजे देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ साईन ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स डी एक्स इज नथिंग बट 2 टाइम्स साइन ऑफ रूट एक्स प्लस सी इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम. पहा आपल्याला या 2 प्रॉब्लेमनं बरंच काही शिकवलेलं आहे. सुरुवातीला जेव्हा प्रॉब्लेम नंबर 1 आला तेव्हा जाणवलं सर इंटिग्रेशन येत नाही कॉट लॉग एक्स असल्यामुळं. मग बरोबर टी बरोबर लॉग एक्स पुट केला, कॉट टीचं इंटिग्रेशन आलं. दुसऱ्यामध्ये सुद्धा टी बरोबर लॉग एक्स पुट केलं. तिसऱ्यामध्ये टी बरोबर रूट एक्स केलं. आणि चौथ्या गणितामध्ये होमवर्क करायचं आहे. काय होमवर्क आहे पहा. आय इज इक्वल टू सेक्स स्क्वेअर रूट एक्स अपॉन रूट एक्स इंटू डी एक्स. आता मला या टर्मचं इंटिग्रेशन काढायचं असेल तर सेक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन येते, पण रूट एक्स चालत नाही. बरोबर रूट एक्सच्या जागी टी पुट केला, तुमचं 100% गणित बॅलन्स होते. तुम्हाला समजलं. इथं सेक्स स्क्वेअर टी इंटू काय येईल त्या ठिकाणी 2 डी टी येईल. म्हणजे इथं येईल तुमचं टॅन रूट एक्स प्लस सी.
2 tan root x plus c is the required answer of the given problem. प्रॉब्लेम नंबर 5 आपल्याला दोन पद्धतीने सॉल्व केला जातो. दोन पद्धती म्हणजे एक आहे फॉर्म्युला आणि एक आहे सबस्टिट्यूशन. कोणत्याही मेथडनं सॉल्व केलं तर आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम नंबर 5 सॉल्व करताना मला दोन टाईपच्या गोष्टीची गरज पडते. एक म्हणजे मला सबस्टिट्यूशननं सॉल्व केला जाते, दुसरं म्हणजे मला डायरेक्ट सॉल्व केला जाते. तुम्ही कोणतीही मेथड ॲडॉप्ट करू शकता. मी पहिले पुट करून दाखवतो पहा. आता पुट काय करायचं हा एक मोठा प्रश्न आहे. इथं लॉग एक्स त्याच्यामुळं हायर पॉवर टर्मचं इंटिग्रेशन येत नाही, तर बरोबर पुट करा. टी इज इक्वल टू लॉग एक्स झालं. डी टी बाय डी एक्स इज इक्वल टू पहा डी टी बाय डी एक्स इज इक्वल टू 1 बाय एक्स. गणेश डी टी बरोबर डी एक्स बाय एक्स. देअरफॉर इक्वेशन 1 आय जसाच्या तसा तुमचा जो लॉग एक्स आहे त्याच्या जागी टी रेस टू दी पॉवर एन आला आणि डी एक्स बाय एक्स आहे त्याच्या जागी डी टी आला. व्हॉट इज टी रेस टू दी पॉवर एन? टी रेस टू दी पॉवर एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स रेस टू दी पॉवर एन अपॉन एक्स डी एक्स इन नथिंग बट लॉग एक्स रेस टू दी पॉवर एन प्लस 1 प्लस सी. ही झाली मेथड ऑफ सबस्टिट्यूशन. आता याच गणिताला तुम्ही फॉर्म्युल्यानं सॉल्व करू शकता, ते बी काहीतरी सेकंदात. पहा हेच गणित तुम्ही फॉर्म्युल्यानं सॉल्व करू शकता. तुम्ही ऑर म्हणा, यामध्ये आय घ्या, यामध्ये लॉग एक्स रेस टू दी पॉवर एन घ्या, इथं एक्स घ्या, इथं डी एक्स घ्या. बाय युजिंग द फॉर्म्युला पहा इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स रेस टू दी पॉवर एन इंटू एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स इज नथिंग बट एफ ऑफ एक्स रेस टू दी पॉवर एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. इथं जो लॉग एक्स आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स असतो, तर डायरेक्ट बाय युजिंग फॉर्म्युला याला मला असं रिअरेंज केलं जाते लॉग एक्स रेस टू दी पॉवर एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. म्हणजे मला दोन मेथड दिलेल्या आहे पहा. पहिल्या मेथडमध्ये सबस्टिट्यूशन दिलेलं आहे, दुसऱ्या मेथडमध्ये डायरेक्ट सोडवलेलं आहे. अशा ठिकाणी तुम्ही कोणतीही मेथड अप्लाय केली तरी चालते. इथं काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही कोणत्याही मेथडनं सॉल्व करा, काही प्रॉब्लेम नाही. आजच्या पिरियडमध्ये सरांनी तुम्हाला 10 प्रॉब्लेम, जवळपास 5 प्रॉब्लेम सबस्टिट्यूशनचे रूल आणि इंटिग्रेशन ऑफ टॅन कॉट सेक कोसेक शिकलेले. हे जर तुम्ही चांगल्या प्रकारे ऐकलं तर 100% तुम्हाला एक्झरसाइज समजेल. तुम्ही चांगल्या प्रकारे लिहून घ्या, समजून घ्या. अडचण आली असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये टाका. सो स्टॉप हिअर. थँक्यू.